कौटुंबिक वादातून मुरलीधर चांदगुडेंना संगीता यांनी घराबाहेर काढलं होतं. मुरलीधर चांदगुडे यांचे वडील आणि बहीण यांचा मोठा दावा. संभाजीनगरमधील डोंगरावरील दुर्घटना प्रकरणात नवा ट्विस्ट. संगीता चांदगुडेंचा शेवटचा व्हिडिओ समोर. कौटुंबिक छळाच्या आरोपासह प्रॉपर्टीचा वाद. मुख्यमंत्र्यांनी मुलांना खेळाचा सल्ला दिला, मात्र मैदानं कुठे आहेत? आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल. मोकळ्या मैदानांसाठी मनपासमोर आंदोलन करण्याचा उबाठाचा इशारा. जेनझीवरून मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर निशाणा. रेशीमबागेत पैसे देऊन जेनझी आणले नव्हते, फडणवीसांचा काँग्रेसला टोला. मी मुख्यमंत्री होईन असं कधीही वाटलं नव्हतं, जेनझींसोबत फडणवीसांचा संवाद. मी मुख्यमंत्री झालो तसं कुणीही होऊ शकतं, फडणवीसांचं वक्तव्य. भंडाऱ्यातील मोकळ्या तलावात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग. मोहाडी तालुक्यातल्या निलज गावातली घटना. तांत्रिक कारणामुळे हेलिकॉप्टर तलावात उतरवलं. आमदार रोहित पवार यांच्या पीएच्या मुलीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ. बारामतीच्या रुई परिसरातली घटना. आत्महत्या की हत्या? तपास सुरू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची पाहणी. कंपन्यांच्या मालकांशी चर्चा. उद्योजकांच्या समस्या दूर करण्यास शिंदेंचं आश्वासन. मुंबई महापालिका महापौर आणि आयुक्तांच्या वादामुळे भाजप हैराण. सोमवारी पक्षानं बोलावली बैठक. सततच्या संघर्षावर तोडगा शोधणार. उबाठा विष्णूचा अवतार म्हणून दीपकेची पूजा करतात. नवनाथ बन यांचा संजय राऊत यांना टोला. सोलापूरमध्ये तुकाराम मुंढेंविरोधात तेल व्यापारी आक्रमक. सुट्टं तेल विक्री बंद केल्यामुळे छोटे व्यापारी अडचणीत येणार असल्याचा दावा. लातूर उमरगा महामार्गावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान 2 लाख देण्याची मागणी. गिरगावात गणेश मूर्ती आगमनावेळी मोठी दुर्घटना. भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू, 5 जण जखमी. संभाजीनगरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला तरुणांकडून मारहाण. भोकरवाडी टोलनाक्यावरची धक्कादायक घटना. 2 मुलांची हत्या करून आईची आत्महत्या. कोल्हापूरच्या नांदणी मच्छी मार्केट परिसरातली घटना. 1.5 वर्षाच्या मुलासह 4 वर्षाच्या मुलीलाही संपवलं. गोंदियात पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपात्रात वाढ. धापेवाडा बॅरेजचे 13 दरवाजे उघडले. पुजारी टोला धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग. चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची कामं अखेर सुरू. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग. शिरूरमध्ये 22 वर्ष तरुणीवर सामूहिक अत्याचार. नोकरीचा आमिष दाखवून लॉजमध्ये डांबून अत्याचार, मारहाण केल्याचा सुद्धा दावा. नागपुरातील सावनेरमध्ये थाई मांगूर माशांवर कारवाई. 74 टन मांगूर मासे नष्ट. चाळीसगाव तालुक्यात जादू टोण्याचा प्रकार. 12वीच्या विद्यार्थिनीवर चटणी आणि ज्वलनशील पदार्थ फेकला. महिनाभरापासून वाकडी गावात दहशत. नाशिकच्या भद्रकाली मंदिरातून पितळी सिंहाची मूर्ती चोरीला. मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अवघ्या तासाभरात अटक.